नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संजीवनी क्लासेस लोणेरेमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत. तुम्ही जर आमचे याआधीचे व्हिडिओज बघितलेले नसतील तर ते नक्की बघा आणि तुम्हाला जर ते आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि ज्यांनी आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद. चला तर मग आपण बघतो आहोत M2 चा थर्ड चॅप्टर सर्कल. सर्कलमध्ये आज आपण बघणार आहोत एक आर्कचा थिअरम. बघूया थिअरमचं स्टेटमेंट काय आहे. द chords corresponding to congruent arcs of a circle or congruent circles are congruent. आधी स्टेटमेंट काय आहे ते समजून घेऊया आणि मग त्याच्यावरून गिवन टू प्रूव्ह आणि प्रूफ लिहूया. chords corresponding to congruent arcs of a circle. of a circle म्हणजे आपल्याला इथे एक सर्कल घ्यायचे. या सर्कल मध्ये कॉन्ग्रुएंट आर्क्स आहेत हे त्यांनी आपल्याला दिलेलं आहे, लक्षात घ्या. chords आर कॉन्ग्रुएंट हे आपल्याला प्रूव्ह करायचे. स्टेटमेंट नीट लक्षात घ्यायचंय. दी chords आर कॉन्ग्रुएंट, chords कॉन्ग्रुएंट आहेत हे आपल्याला प्रूव्ह करायचे, म्हणजे ते आपलं टू प्रूव्ह असणार आहे. मग आपलं गिव्हन काय आहे. chords corresponding to congruent arcs of a circle. a circle म्हणजे जर आपल्याला एक सर्कल दिलेला आहे आणि या सर्कल मध्ये दोन आर्क्स कॉन्ग्रुएंट दिलेले आहेत, आर्क APC आणि आर्क DQE, या दोन कॉन्ग्रुएंट आर्क्स आहेत. आर्क्स कॉन्ग्रुएंट दिलेले आहेत आणि त्यांच्या करस्पॉन्डिंग chords. आता त्यांच्या करस्पॉन्डिंग chords म्हणजे काय, तर APC आर्क ची करस्पॉन्डिंग chord आहे AC आणि DQE ची करस्पॉन्डिंग chord आहे DE. तर या दोन्ही chords कॉन्ग्रुएंट आहेत हे आपल्याला प्रूव्ह करायचे. आता त्यांनी ऑफ अ सर्कल म्हटलंय आणि ब्रॅकेट मध्ये लिहिलंय ऑर कॉन्ग्रुएंट सर्कल्स. म्हणजे काय, आता एका सर्कल मध्ये आपल्याला दोन आर्क्स कॉन्ग्रुएंट दिलेले आहेत आणि त्यांचे करस्पॉन्डिंग chords कॉन्ग्रुएंट सांगायचे. आर्क्स त्यांनी आपल्याला कॉन्ग्रुएंट दिलेले. जर आपण कॉन्ग्रुएंट सर्कल घेतले, कॉन्ग्रुएंट सर्कल याचा अर्थ काय की त्या दोन्ही सर्कलच्या रेडियाई कॉन्ग्रुएंट असतील, बरोबर ना. दोन्ही सर्कलच्या रेडियाई ज्या आहेत त्या कॉन्ग्रुएंट असणार आहेत, तर त्यांना आपण कॉन्ग्रुएंट सर्कल म्हणतो, बरोबर. आणि आता या सर्कल मध्ये जर का दोन आर्क, समजा इथे मी घेतलं आर्क APC आणि इथे मी घेतलं आर्क DQE. आर्क DQE. जर APC आणि DQE ह्या दोन आर्क दोन वेगवेगळ्या सर्कल्स मध्ये आहेत आणि जर वेगवेगळ्या सर्कल मध्ये जरी या आर्क कॉन्ग्रुएंट असतील तरी त्यांच्या करस्पॉन्डिंग chords कॉन्ग्रुएंट असतात. म्हणून त्यांनी म्हटलंय ऑफ अ सर्कल ऑर कॉन्ग्रुएंट सर्कल्स. मग फार काही वेगळं नाहीये, जे तुम्ही इथे दाखवणार आहात तसंच तुम्हाला इथेही दाखवायचंय. फक्त फरक काय आहे, ज्या वेळेला इथे रेडियाई आपल्याला वापरावे लागतील तेव्हा इथे आपण लिहिणार रेडियाई ऑफ सेम सर्कल आणि त्याच स्टेप्स जर आपण या दोन कॉन्ग्रुएंट सर्कल साठी लिहिणार असू तर तिथे आपण लिहिणार रेडियाई ऑफ कॉन्ग्रुएंट सर्कल्स. येते लक्षात. फक्त एवढाच त्या दोन्ही मध्ये फरक आहे, बाकी दोघांच्या प्रूफ मध्ये काहीही फरक नाही. मग आता आपण ऑफ अ सर्कल एक सर्कल काढलेलं आहे आणि त्यावरून त्याचं आता गिव्हन लिहूया. बघा स्टेटमेंट वरून फिगर पण आपल्याला स्वतःला काढायची असते, बरोबर की नाही. मग आपण सर्कल घेतलं, सर्कल मध्ये सेंटर आहे, दोन आर्क आपण काढल्या की ज्या दोन आर्क कॉन्ग्रुएंट आहेत म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांच्या करस्पॉन्डिंग chords AC आणि DE या करस्पॉन्डिंग chords आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवायचे म्हणून आपण त्या पण कॉन्ग्रुएंट काढलेले आहेत, बरोबर. म्हणजे हे प्रूव्ह करण्यासाठी ना आपल्याला रेडियाई काढणं गरजेचं आहे. म्हणजे या ज्या रेडियाई आपण काढलेल्या आहेत ना, या रेडियाई म्हणजे आपलं कन्स्ट्रक्शन असणार आहे, लक्षात घ्या. मी त्यांना डॉटेड लाईन करून टाकते.
म्हणजे तुमच्या लक्षात येईल की या डॉटेड लाईन्स आहेत म्हणजे हे आहे कन्स्ट्रक्शन. ओके, मग आता आपण लिहूया गिव्हन. गिव्हन मध्ये इथे काय येणार आधी? बी इज द सेंटर ऑफ अ सर्कल. बी इज द सेंटर ऑफ अ सर्कल. Arc APC is congruent to arc DQE. Arc APC आणि arc DQE या दोन आर्क कॉन्ग्रुएंट आहेत, हे त्यांनी आपल्याला दिलेले. याच सर्कल मध्ये सेग AC and seg DE are corresponding chords of congruent arcs respectively. तुम्ही फक्त सेग AC and seg DE आर्क कॉर्ड्स असं म्हटलं तरीही चालणार आहे. आणि आपल्याला आता प्रूफ काय करून दाखवायचं आहे की या दोन्ही कॉर्ड्स कॉन्ग्रुएंट आहेत, हे आपल्याला प्रूफ करून दाखवायचं आहे. म्हणजे आपण इथे लिहिणार कॉर्ड AC is congruent to chord DE. chord AC congruent to chord DE हे आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचे. याच्यासाठी आपल्याला कन्स्ट्रक्शन म्हणून काय करावं लागणार आहे? रेडियाई काढावे लागणार आहे. म्हणून आपण इथे कन्स्ट्रक्शन लिहूया आधी. कन्स्ट्रक्शन काय लिहिणार आपण इथे? कन्स्ट्रक्शन ड्रॉ seg BA, seg BC, seg BA, seg BC, seg BD and seg BE रिस्पेक्टिव्हली नाही लिहिलं तरी चालेल. seg BA, seg BC, seg BD and seg BE हे सेगमेंट आपण काढले. ओके, आता प्रूफ लिहूया आपण याचं. बघा, प्रूफ लिहिताना नेहमी लक्षात ठेवायचं की जे गिव्हन आहे त्या गिव्हनचा वापर आपल्याला प्रूफ लिहिताना करायचा असतो. आणि टू प्रूव्ह जे आहे ते टू प्रूव्ह अधेमध्ये कुठेही लिहायचं नाही. टू प्रूव्ह ही आपल्या प्रूफची सगळ्यात लास्ट स्टेप असणार आहे. गिव्हनचा आणि कन्स्ट्रक्शनचा दोघांचाही वापर आपण आपल्या प्रूफ मध्ये करू शकतो. ओके, मग आता आपण इथे लिहूया in a circle with center B, in a circle with center B इथे आपण लिहूया arc AC is congruent to APC लिहावं लागेल ना आपल्याला. arc APC is congruent to arc DQE. रिझन लिहावं लागेल याचं. काय रिझन लिहिणार आपण याचं? arc APC congruent to arc DQE हे आहे आपलं गिव्हन. म्हणून आपण इथे लिहूया गिव्हन. आता आपल्याला माहिती आहे की
की APC आणि DQE हे जे आर्क आहेत या आर्कचे करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल आहेत ABC आणि DBE, बरोबर. मग जर आर्क्स कॉन्ग्रुएंट आहेत म्हणजे त्यांचे करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल जे आहेत ते सुद्धा कॉन्ग्रुएंट येणार. म्हणून मग आपण इथे लिहूया देअरफॉर अँगल ABC इज कॉन्ग्रुएंट टू अँगल DBE. लक्षात घ्या, ज्या आर्कचं नाव आपण आधी लिहिलेलं आहे त्याच्याच करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगलचं नाव आपण आधी लिहिलं. इथे आपण लिहूया सेंट्रल अँगल्स corresponding to congruent arcs. Central angles corresponding to congruent arcs. ओके, आता आपण दोन ट्रायंगल्स घेऊया. कोणते? ABC आणि DBE. हा, हे अँगल्स आपण घेऊया. सॉरी, ट्रायंगल्स घेऊया. इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल DBE. दोन ट्रायंगल्स जे आहेत ते दोन ट्रायंगल्स आपल्याला आता कॉन्ग्रुएंट दाखवायचे. कॉन्ग्रुएंट दाखवायचे म्हणजे कोणत्या तरी टेस्टचा वापर करून आपण कॉन्ग्रुएंट दाखवणार, बरोबर. मग आपण बघूया त्याच्यामध्ये साइड्स किंवा अँगल्स आपल्याला कोणत्या कॉन्ग्रुएंट मिळत आहेत का. आता बघा, AB, CB, DB आणि EB आपण कन्स्ट्रक्शन मध्ये काढलेले आहेत आणि या सगळ्या काय आहेत? रेडियाय ऑफ सेम सर्कल. म्हणजे जर या ट्रायंगलची साइड AB आपण घेतली तर त्याच्या बरोबर या ट्रायंगलची साइड DB कॉन्ग्रुएंट येईल. त्याला रिझन काय येणार? रेडियाय ऑफ सेम सर्कल. म्हणून मग इथे आपण लिहूया सेग AB is congruent to seg DB. त्याचं रिझन येईल रेडियाय ऑफ सेम सर्कल. रेडियाय ऑफ सेम सर्कल. मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे समजा दोन वेगवेगळे कॉन्ग्रुएंट सर्कल असतील तर तुम्हाला इथे काय लिहावं लागेल? रेडियाय ऑफ कॉन्ग्रुएंट सर्कल्स. ओके, त्याच्यानंतर आपण बघा ABC आणि DBE. ABC आणि DBE दोन ट्रायंगल आहेत, त्यांचेच दोन अँगल्स ABC आणि DBE हे आपण ऑलरेडी कॉन्ग्रुएंट दाखवलेले आहेत. मग ते अँगल्स आता आपण इथे वापरू शकतो. मग इथे आपण लिहूया अँगल ABC इज कॉन्ग्रुएंट टू अँगल DBE. इथे रिझन लिहूया फ्रॉम टू. जसं आपण AB आणि DB या साइड्स दाखवल्या ना, त्याचप्रमाणे CB आणि EB या साइड्स सुद्धा आपण दाखवू शकतो. सेग CB कॉन्ग्रुएंट टू सेग EB. ट्रायंगलच्या नावांचा सिक्वेन्स जर परफेक्ट असेल तर आपण साइड आणि अँगल व्यवस्थित लिहू शकतो. सेग CB इज कॉन्ग्रुएंट टू सेग EB. इथे पुन्हा आपलं रिझन येईल रेडियाय ऑफ सेम सर्कल. रेडियाय ऑफ सेम सर्कल. आणि मगाशी सांगितलं त्यानुसार जर दोन सर्कल्स असतील तर आपल्या इथे रिझन येणार रेडियाय ऑफ कॉन्ग्रुएंट सर्कल्स. फक्त एवढाच फरक आहे. बाकी दोन्ही प्रकारे कसंही जरी तुमचं स्टेटमेंट दिलं, समजा ऑफ अ सर्कल न लिहिता कॉन्ग्रुएंट सर्कल्स असं म्हणून दिलं तर फक्त तुम्हाला एका सर्कलच्या ऐवजी दोन कॉन्ग्रुएंट सर्कल्स काढावे लागतील. त्याच्यामध्ये दोन आर्क, दोन कॉर्ड आणि याप्रमाणे दोन ट्रायंगल मध्ये दोन सर्कल मध्ये एक एक ट्रायंगल आपल्याला काढावा लागेल. येते लक्षात? बाकी प्रूफ जे आहे ते प्रूफ सगळं तुमचं सेमच येणार आहे. मग आता इथे आपण तीन फॅक्टर्स दाखवले बघा. दोन साइड्स दाखवल्या कॉन्ग्रुएंट आणि त्या साइड्सचा इंटरमिडिएट अँगल जो आहे तो अँगल आपण कॉन्ग्रुएंट दाखवला. म्हणजे इथे येणार SAS टेस्टनी ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट. ट्रायंगल ABC
is congruent to triangle DBE by SAS test, side angle side test. मग आपल्याला माहिती आहे की ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट आले की त्यांचे आता जे करस्पॉन्डिंग एलिमेंट्स असतील ते सुद्धा कॉन्ग्रुएंट होतात. म्हणजे आता आपण सेग AC आणि सेग DE कॉन्ग्रुएंट दाखवू शकतो, बरोबर. म्हणजे इथे येणार therefore seg AC is congruent to seg AC is congruent to seg DE. याचं रिझन येईल करस्पॉन्डिंग sides of congruent triangles. CSCT हा शॉर्ट फॉर्म आहे, बरोबर. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. सेग AC आणि सेग DE आपण दाखवले कॉन्ग्रुएंट. आपला टू प्रूव्ह काय आहे, कॉर्ड AC कॉन्ग्रुएंट टू कॉर्ड DE. म्हणजे आपण इथे लिहू शकतो दॅट इज कॉर्ड AC is congruent to chord DE. अतिशय छोटस आणि अतिशय सिंपल प्रूफ आहे. फक्त लक्षात ठेवायचं की आपल्याला इथे दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहेत. येतंय लक्षात. नेक्स्ट थिअरम बघूया आपण आता. करस्पॉन्डिंग आर्क्स ऑफ कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स ऑफ अ सर्कल और कॉन्ग्रुएंट सर्कल्स आर कॉन्ग्रुएंट. बघा पुन्हा सेम मगासारखंच आहे, फक्त मगाशी जो थिअरम घेतला त्याचा हा कॉन्व्हर्स आहे. मगाशी आपल्याकडे आर्क्स कॉन्ग्रुएंट होते आणि कॉर्ड्स कॉन्ग्रुएंट दाखवायचे होते, बरोबर. आता करस्पॉन्डिंग आर्क्स आर कॉन्ग्रुएंट हे आपल्याला दाखवायचं आहे. म्हणजे आर्क्स कॉन्ग्रुएंट दाखवायचं आहे आणि आर्क्स ऑफ कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स ऑफ अ सर्कल, कॉर्ड्स कॉन्ग्रुएंट आपल्याकडे दिलेल्या आहेत आणि त्यांच्या करस्पॉन्डिंग आर्क्स आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवायचं आहे. येते लक्षात. इथे पण त्यांनी सेम तसंच घेतलेलं आहे, ऑफ अ सर्कल और कॉन्ग्रुएंट सर्कल्स. म्हणजे जसं एका सर्कल मध्ये आपण दाखवतोय तसंच दोन कॉन्ग्रुएंट सर्कल घेऊन तिथे आपल्याला रेडी आहे ऑफ कॉन्ग्रुएंट सर्कल्स. एवढं जसं मगाशी आपण मेन्शन केलं तसंच इथे सुद्धा मेन्शन करावं लागेल, बरोबर. चला स्टेटमेंट वरून आधी आपण गिवन लिहूया. कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स आहेत आपल्या सर्कल मध्ये, हे त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे इथे आपल्याला काय लिहावं लागेल आधी, बी इज द सेंटर ऑफ अ सर्कल. बघा फिगर सुद्धा मगाशी जी आपण काढली त्याच प्रकारे आहे, काही फरक नाहीये. बी इज द सेंटर ऑफ अ सर्कल. कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स आहेत हे इथे आपल्याला लिहायचंय. म्हणजे इथे आपण लिहू शकतो आता गिवन मध्ये कॉर्ड AC इज कॉन्ग्रुएंट टू कॉर्ड DE. आणि गिवन मध्ये या कॉन्ग्रुएंट आहेत त्यामुळे आपल्या फिगर मध्ये आपण AC आणि DE यांना आयडेंटिकल मार्क्स करू शकतो. नेहमी लक्षात ठेवायचं की जे गिवन आहे त्याला तुम्ही तुमच्या फिगर मध्ये आयडेंटिकल मार्क्स करू शकता, पण जे टू प्रूव्ह आहे म्हणजे आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं आहे ते जरी कॉन्ग्रुएंट दाखवायचं असलं तरी त्याला आयडेंटिकल मार्क्स फिगर मध्ये करायचे नाहीत. हा आता आपण इथे लिहूया आर्क APC and arc DQE are their corresponding arcs. Arc APC and arc DQE are their corresponding arcs respectively. आपल्याला टू प्रूव्ह लिहायचंय. ज्या करस्पॉन्डिंग आर्क्स आहेत त्याच आर्क्स आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहेत.
कॉन्ग्रुएंट टू आर्क DQE. पुन्हा मगाशी केलं तसं आपल्याला इथे कन्स्ट्रक्शन करावं लागणार, रेडियाय काढावे लागणार. कंस्ट्रक्शन. ड्रॉ सेग BA सेग BC सेग BD सेग BE सेग BD सेग BE. 4 सेगमेंट आपण काढले. ओके, मग अशी केले तसेच ट्रायंगल्स इथे आपण कॉन्ग्रुएंट दाखवू. प्रूफ. इन ट्रायंगल ABC and ट्रायंगल DBE. आता इथे आपण डायरेक्ट ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट दाखवू शकतो. का? कारण बघा आपल्याकडे रेडिया ऑफ सेम सर्कल कॉन्ग्रुएंट दाखवण्यासाठी आहेत आणि AC आणि DE या ज्या साइड्स आहेत त्या साइड्स सुद्धा आपल्याकडे कॉन्ग्रुएंट आहेत AC आणि DE. म्हणजे आपण S टेस्टने ट्रायंगल्स डायरेक्ट कॉन्ग्रुएंट दाखवू शकतो. बरोबर. म्हणून इथे आता डायरेक्ट आपण ट्रायंगल्स लिहिले. इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल DBE. फर्स्ट येईल सेग AB इज कॉन्ग्रुएंट टू. लक्षात ठेवायचं ज्या ट्रायंगलचं नाव आधी आहे त्याचे फॅक्टर्स असतील ते आधीच लिहिले गेले पाहिजेत. ट्रायंगल्सच्या नावाचा सिक्वेन्स जर का आपला परफेक्ट असेल तर आपण सेगमेंट किंवा अँगल्स यांच्या नावाचा सिक्वेन्स त्यानुसार व्यवस्थित लिहू शकतो. तो आपला चुकूच शकणार नाही. सेग AB इज कॉन्ग्रुएंट टू सेग DB. सेकंड, आता आपण दोन्ही सुद्धा रेडिया ऑफ सेम सर्कल एकदम लिहू म्हणजे त्यांना दोघांना मिळून आपल्याला कॉमन रिझन लिहिता येईल. सेग एक आपण लिहिला सेग AB. आता दुसरा आपण लिहूया सेग CB is congruent to seg EB. Seg CB is congruent to seg EB. आणि दोघांना मिळून कॉमन रिझन लिहूया रेडियाय ऑफ सेम सर्कल. रेडियाय ऑफ सेम सर्कल. थर्ड पेअर पण आपण कॉन्ग्रुएंट दाखवूया. seg AC is congruent to seg DE. AC आणि DE ही पेअर आपल्याकडे ऑलरेडी आहे कॉन्ग्रुएंट गिवन मध्ये. मग इथे आपण लिहूया फ्रॉम गिवन. मग 3 फॅक्टर्स दाखवले. आता आपण ट्रायंगल्स कोणत्या टेस्टने कॉन्ग्रुएंट आहे ते लिहू शकतो. तिन्ही सुद्धा साइडच्या पेअर्स आहेत त्या आपण कॉन्ग्रुएंट दाखवल्या म्हणजे S टेस्टनी ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट आले. Therefore, triangle ABC is congruent to triangle DBE by SSS test. आता बघा ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट आले. बरोबर. म्हणजे त्यांचे करस्पॉन्डिंग फॅक्टर्स जे आपल्या आता साइड तर आपण ऑलरेडी दाखवल्या म्हणजे आता आपण अँगल्स कॉन्ग्रुएंट दाखवूया. मग आपल्याला कोणत्या अँगलची गरज आहे तर हे जे सेंट्रल अँगल आहेत ना हे सेंट्रल अँगल म्हणजेच आपल्या या दोन ट्रायंगल्सचे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. बरोबर. मग ते अँगल्स आपण कॉन्ग्रुएंट दाखवूया. ते अँगल्स का दाखवायचे कारण ते अँगल्स जर कॉन्ग्रुएंट आले तर त्या अँगलची करस्पॉन्डिंग जे मायनर आर्क आहेत त्या मायनर आर्क सुद्धा कॉन्ग्रुएंट येतील. म्हणून आपण इथे लिहूया therefore angle ABC is congruent to angle DBE. Corresponding angles of congruent triangles corresponding angles of
कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स, म्हणजे ते अँगल्स आपण कॉन्ग्रुएंट दाखवले. बरोबर. आता ते दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत. देअरफॉर आर्क एबीसी अँगल आहे. एबीसी आर्कचा करस्पॉन्डिंग आर्क आहे एपीसी, म्हणजे इथे येणार आर्क एपीसी इज कॉन्ग्रुएंट टू, आणि अँगल डीबीई आहे त्याचा करस्पॉन्डिंग आर्क आला डीक्यूई इज कॉन्ग्रुएंट टू आर्क डीक्यूई. इथे रिझन लिहूया आपण. आर्क्स corresponding to congruent angles. फक्त आर्क्स लिहिण्यापेक्षा आपण इथे मायनर आर्क्स लिहूया. मायनर आर्क्स करस्पॉन्डिंग टू कॉन्ग्रुएंट अँगल्स. बरोबर. आपलं टू प्रूव्ह आहे आर्क एपीसी कॉन्ग्रुएंट टू आर्क डीक्यूई. तेच आपण इथे कॉन्ग्रुएंट दाखवलं, म्हणजे आपल्या प्रूफची ही लास्ट स्टेप आली. आपलं प्रूफ या ठिकाणी कंप्लीट झालं. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. या पुढचे थिअरम्स किंवा सम्स घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.